आज काहीतरी साऊथ इंडियन नाश्ता बनवावा अशी इच्छा होती, पण काहीच पूर्वतयारी केली नव्हती. मग झटपट तांदळाचं पीठ आणि रवा यापासून हा साऊथ इंडियन नाश्ता तयार केला आणि सगळ्यांनाच खूप आवडला. चला तर बनवायला सुरुवात करूया. इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतला आहे. यामध्ये 1.5 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तर ही मी वाटी सेट केले. या वाटीने मी सगळं साहित्य मोजून घेणार आहे. तुम्ही अशी कुठलीही घरातली एक वाटी घ्या, त्याने सगळं साहित्य मोजून घ्या. 1.5 वाटी तांदळाचं पीठ घेतलं. यामध्ये अर्धी वाटी रवा घालायचा आहे. जो उपम्यासाठी आपण जाड रवा वापरतो तोच इथे घ्यायचा आहे, त्यामुळे टेक्स्चर खूप छान येतं रेसिपीला. यानंतर 1 वाटी दही घालायचं आहे. थोडंसं कमी आंबट असलेलं दही आहे. यामध्ये आता त्याच वाटीने 1 वाटी मी पाणी घेते. यातलं अर्धं पाणी घातलं आहे. मिक्स करूया याला. एकत्र किती पाणी लागलं ते मी तुम्हाला शेवटी सांगते. तर इथे 1 वाटी पाणी घातलं मी. मिक्स करूया. तर हे अजूनही घट्ट आहे. तर इथे आणखी 1 वाटी पाणी घेतलं आहे. यातलं थोडं थोडं घालत मिक्स करत जायचं आहे. तर आतापर्यंत यामध्ये मी 1.5 वाटी पाणी घातलं आहे. आणखी यामध्ये थोडंसं पाणी लागेल. तर इथे मला 1.25 वाटी पाणी लागलं आहे. आता हे अगदी परफेक्ट आहे. याची कन्सिस्टन्सी पहा. हे आपल्याला असं हवं आहे. आता हे आपण झाकून बाजूला ठेवूया आणि याबरोबर खाण्यासाठी मस्त अशी चटणी बनवूया, ज्यामध्ये आपण अजिबात ओलं खोबरं वापरणार नाही आहोत. तर चटणी बनवण्यासाठी इथे मी तडका पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत. शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे इथे भाजून झाल्यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा भाजलेली चण्याची डाळ घालायची आहे. ही सुद्धा भाजून घ्यायची आहे. यामध्ये मी अर्धा चमचा तेल घालते. एकत्र हे भाजून घ्यायचं आहे. यामध्ये मी थोडंसं आलं घातलं आहे. यानंतर हिरवी मिरची घातली. थोडीशी चिंच घातली. यानंतर कोथिंबीरीचे देठ घालायचे आहेत. आणि हे सगळं आता परतून घ्यायचं आहे. हे सगळं व्यवस्थित परतल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलं. यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि गरजेपुरतं पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे. तर ही चटणी मी वाटून घेतली आहे. बाउलमध्ये काढून घेऊया आणि या चटणीवर घालण्यासाठी आता फोडणी तयार करूया. तर इथे फोडणीसाठी तडका पॅनमध्ये मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की यामध्ये अर्धा चमचा उडदाची डाळ घालायची आहे. डाळ थोडीशी भाजून घेऊया. किंचित डाळीचा रंग बदलला की यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. आणि 1 लाल मिरची घालूया. ही फोडणी तयार आहे. आता गॅस बंद केला आहे आणि ही फोडणी चटणीवरती घालूया. तर खूप मस्त अशी आपली ही साऊथ इंडियन स्टाईलची चटणी तयार आहे. ही तुम्ही कोणत्याही साऊथ इंडियन रेसिपीबरोबर सर्व करू शकता. इडली, डोसा कशाबरोबरही खूप मस्त लागते. आता आपण पुढची कृती करूया. तर इथे मी इडलीचं भांडं ग्रीस करून घेते. आता जे पीठ आपण झाकून ठेवलं होतं ते पाहूया. तर 5 मिनटानंतर हे अगदी व्यवस्थित झालं आहे. तुम्हाला जर घट्ट वाटत असेल थोडंसं पाणी यामध्ये घालू शकता. मी घालत नाही आहे. नेहमीच्या इडलीच्या पिठाप्रमाणे याची कन्सिस्टन्सी हवी आहे. यानंतर चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे. मिक्स करूया मीठ. आणि आता यामध्ये अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे.
किंवा तुम्ही पाव चमचा बेकिंग सोडासुद्धा घालू शकता. इनो छान मिक्स करून घेतलं आहे. हे करत असतानाच मी गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे. आता हे पीठ इडलीच्या भांड्यात घालूया. वरपर्यंत भरू नका, कारण ही इडली खूप मस्त फुलते. आता हा स्टँड आपण कढईमध्ये ठेवूया. तर ते पाणी गरम झालं आहे. यामध्ये इडलीचा स्टँड ठेवला आहे. झाकण ठेवून ही इडली आता आपण 10 ते 12 मिनटं मीडियम फ्लेमवरती वाफवून घेऊया. तर इथे साधारण 12 मिनटं झाले आहेत. पाहू शकता मस्त इडली फुगली आहे, आकाराने दुप्पट झाली आहे आणि अगदी पांढरी शुभ्र झाली आहे. तर आता ही थंड करून घेऊया इडली आणि मग आपण काढून घेऊ. तर इडली आता पूर्ण थंड झाली आहे. काढून घेते मी. तर पहा, अगदी पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत अशी ही इडली तयार झाली. अगदी जाळीदार आहे. कोणतीही जर पूर्वतयारी केली नसेल आणि झटपट तुम्हाला काहीतरी साऊथ इंडियन नाश्ता हवा असेल तर तुम्ही ही इडली बनवू शकता. चला तर आता सगळ्या इडल्या काढून घेऊया आणि सर्व करूया. तर ही मस्त पांढरी शुभ्र जाळीदार मऊ लुसलुशीत अशी इडली तयार आहे आणि याच्याबरोबर ही खोबऱ्याशिवायची आपली चटणीसुद्धा तयार आहे. इथे मी तुम्हाला एक इडली तोडून दाखवते. आतपर्यंत अगदी जाळीदार आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.